आपला मोक्षाध्यायामधला म्हणजे फलाध्यायामधला तिसरा विभाग आहे तो आता संपत आलेला आहे. आणि त्यामध्ये काल जो विषय चालला होता तो विषय असा होता की सगुणाचा जो उपासक आहे तो ईश्वरापर्यंत कसा पोचतो, त्याला गती आहे, त्याला जाणं आहे, त्याला नेणारा तो अमानवी पुरुष आहे आणि भिन्न भिन्न लोकांमधून तो प्रवास करतो आणि तो जिथे जाऊन पोचतो ते हिरण्यगर्भ हे जे स्थान आहे ते हिरण्यगर्भ हे स्थान ब्रह्मापर्यंत नेऊन पोचवणारं आहे का त्याला अलीकडेच ठेवणारं आहे. अलीकडे म्हणजे काय, त्या संदर्भामध्ये आपण काल बघितलं त्याप्रमाणे हे कार्य ब्रह्म कुठपर्यंत आणि मग कारण ब्रह्म त्याची जाणीव कुठपर्यंत असा थोडासा तो विषय आहे. आणि त्यामुळे कार्यब्रह्मामध्ये तो स्वतःला विलीन करत नाही, कार्यब्रह्मात जाण्याची काही त्याला आवश्यकता नाही. पण म्हणाले काय असतं की देवयान मार्गाने गेलेल्याला कधीच पुनरावृत्ती नाही, पुन्हा पृथ्वी तलावरती येण्याची आवश्यकता नाही. त्याला वैकुंठ आदी लोकांमध्ये वास घडतो, नित्य आनंदामध्ये राहतो आणि त्या सुखात त्या आनंदात राहायला मिळावं या अभिलाषेने सगुण परमात्म्याची तो भक्ती करतो. सामान्य सुखाच्या विषयीची पृथ्वी तलावरती ज्याला सुख म्हणतात त्या सुखाविषयीची आसक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही असत नाही. जे सुख आहे ते परमात्म भक्तीचं नित्य वर्धिष्णू सुख आहे, त्या सुखाची त्याला अपेक्षा आहे. आणि म्हणून भगवंताचं भजन करण्याकरता, भगवंताच्या सेवेकरता त्याच्या अंतःकरणातल्या उत्कट इच्छा वैकुंठ लोकाची आस धरतात. वैकुंठ लोकाला जावं हा त्यांच्या अंतःकरणातला उत्कट भाव असतो. क्रममुक्ती असो की सद्योमुक्ती असो, दोन्हीही मुक्तींचं जे फल आहे त्याच्यामध्ये काही अधिक उण नाही, ते फल सारखंच आहे. त्यामुळे ज्ञानमार्गाने जाऊन तो इथल्या इथे सद्योमुक्तीला प्राप्त झाला काय किंवा क्रममार्गाने जाऊन तो परमात्म्याला प्राप्त झाला काय यात काही भेद नाही. आणि म्हणून त्यांनी आता पुढे त्याच्या पुष्ट्यर्थ जे सूत्र दिलेलं आहे ते स्मृतेच्च, स्मृती ही तशीच आहे. म्हणाले स्मृतीची धारणा सुद्धा अशीच आहे. आता स्मृती म्हणून आपण गीतेला घ्यावी किंवा गीता ही सर्व स्मृतींच्या मध्ये भगवंतांनी सांगितलेली असल्यामुळे आपण तिचा आधार घ्यायला काही अडचण नाही. तर स्मृतीचं जे वचन आहे त्या वचनाचा विचार करता शांकर भाष्य त्याचं इथे आधाराला दिलेलं आहे की ब्रह्मणासह ते सर्वे संप्राप्ते प्रति संचरे परस्यांते कृतात्मानः प्रविश्यन्ति परमपदम. परब्रह्माच्या बरोबर राहण्याचा उत्तम असा आनंद घेऊन ते परमेश्वरामध्येच प्रवेश करतात, असं शंकराचार्यांचं त्यावरचं भाष्य आहे. या क्रममुक्तांच्यावरचं शंकराचार्यांचं भाष्य विशेष रूपाने का उद्धृत केलं, त्याचं कारण असं आहे की शंकराचार्य ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होती असं मानणारे आहेत. आणि कैवल्याची प्राप्ती होते आणि तो ज्ञानी आहे, अजून शेष प्रारब्ध आहे, तर तो जीवनमुक्त म्हणून राहतो, जो सगळा विषय आपला होऊन गेलेला आहे. त्या जीवनमुक्त पुरुषाची गती काय आहे, त्याला गती नाही, म्हणून तो सद्योमुक्त आहे. सद्योमुक्ती त्याला प्राप्त होते. सद्योमुक्ती जरी त्याला प्राप्त होते आणि ती जरी शंकराचार्यांनी मान्य केली असली तरी सुद्धा भक्ताच्या विषयीची क्रममुक्ती त्यावरचं त्यांचं गीतेवरचं जे भाष्य आहे ते भाष्य इथे आपण आता वाचलं किंवा आता आपण पाहिलं. त्या भाष्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा बघा, ब्रह्मणासह ते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे, त्या परब्रह्माच्या बरोबर त्याला प्राप्त झाल्यानंतर त्याच्या बरोबर राहतात आणि परस्यांते कृतात्मानः प्रविशन्ति परमपदम. अशा प्रकारे त्याच्या सहवासानंतर ते त्याच्यामध्ये प्रवेश करतात. आता स्मृतीचा त्याचा आधार त्यांनी सांगितला. परम जैमिनिर्मुख्यत्वात अमानवी पुरुष जीवांना परब्रह्माकडेच नेतो, कारण ब्रह्मशब्दाचा अर्थ मुख्यतः परब्रह्म असाच आहे
असं जैमिनी म्हणतात. आता काल आपण एक मत पाहिलं होतं, बादरी ऋषींचं मत पाहिलं होतं. आता आपण पाहिलं तर स्मृती ग्रंथ काय म्हणतात त्याचं मत पाहिलं तर स्मृती ग्रंथांनी काय सांगितलं की हे परमपदाला प्राप्त होतात, ब्रह्मपदाला प्राप्त होतात. आता मत कोणाचं दिलं? आता जैमिनी ऋषींचं दिलं. जैमिनी ऋषींनी काय लिहिलं आहे? त्यांची पूर्वमीमांसा आहे की यज्ञ करावं, यज्ञाचं फल घ्यावं आणि त्या फलाच्या माध्यमामधून आपल्या जीवनामध्ये कृतार्थता साधावी, असा जो विषय आहे तो पूर्वमीमांसेचा आहे. यज्ञ कशा करता? यज्ञ स्वर्ग कामो यजेत, की हा जो यज्ञ आहे ती स्वर्गाची प्राप्ती व्हावी म्हणून सत्कर्म आहे. यज्ञ सकाम आहेत, यज्ञ व्यापक कर्मा करता आहेत, यज्ञ निष्कामतेनी पण आहेत. पुन्हा स्मृती ग्रंथांनी त्या यज्ञाचं स्वरूप सांगितलंय. आपल्याला काही त्या विषयात जायचं नाही, पण यज्ञ म्हटल्यानंतर सगळी संकल्पना आपल्या डोळ्यापुढे उभी राहते. त्या यज्ञाच्या माध्यमामधून सुद्धा परमेश्वरापर्यंत प्राप्त होतो असं जैमिनी ऋषींनी सांगितलंय. जैमिनी ऋषी म्हणतात की तो जो अमानवी पुरुष आहे तो जो त्या अधिकारी जीवाला घेण्याकरता येतो, तो त्या अधिकारी जीवाला घेऊन ब्रह्मापर्यंत घेऊन जातो. परम जैमिनीर मुख्यत्वात अमानवी पुरुष जीवांना परब्रह्माकडेच नेतो. कारण ब्रह्म शब्दाचा अर्थ मुख्यतः परब्रह्म असाच आहे. कारण ब्रह्म हा शब्द कोणत्या वाचक वापरलाय? ब्रह्मदेव वाचक वापरला आहे का ब्रह्म हा शब्द आणखीन इतर देवतांच्या संदर्भामध्ये काही विशेष प्रयोजनांनी वापरला आहे? नाही म्हणाले, ब्रह्म हा शब्द परब्रह्माचाच वाचक आहे असा घ्यावा असं जैमिनी मुनींनी आपलं मत दिलेलं आहे. आणि ते म्हणतात की मूळ त्याचा मुख्य अर्थ आहे ब्रह्म या शब्दाचा अर्थ जो परब्रह्म आहे, तर तो परब्रह्म अर्थ सोडून तिसराच अर्थ कशा करता काढत बसायचा? नको तो अर्थ काढत बसण्याची आपल्याला काय आवश्यकता आहे? आणि त्यामुळे ज्या सरळ अर्थाने ब्रह्म म्हणजे परब्रह्म, म्हणजे आता लक्षात आहे ना कालचा विषय, कार्यब्रह्म, कारण ब्रह्म. मग हा कुठे जाऊन पोचला ब्रह्म म्हणजे कार्यब्रह्मामध्ये? मग काल आपण चर्चा केली, ते म्हणाले हो ते हिरण्यगर्भापर्यंत जाऊन पोचायचं असतं तर आम्ही एवढी उपासना केलीच कशा करता असत? कारण कार्यब्रह्म कशाचं स्वरूप आहे? कार्यब्रह्म हे जे स्वरूप आहे ना, थोडं अगदी किंचित आपण तत्वज्ञानामध्ये जाऊ. असं आहे की हे सगळं जग प्रकृती निर्माण करते. हे जग प्रकृतीने निर्माण केलेलं आहे. या प्रकृतीच्याच आधाराने आपण आता कोट्यावधी वर्ष वावरतो आहोत. आपल्याला काय माहिती की हा जीव केव्हापासून निर्माण झाल्यापासून कुठं कुठं हिंडलाय, कुठं कुठं फिरलाय, कुठे राहिलाय, कुठे नुसता सुप्तावस्थेत पडून राहिला, आपल्याला काही माहित नाही. आपल्याला माहिती असलेली फक्त आपल्या आयुष्याची वर्ष. आपला वाढदिवस आला की इतक्या वर्षाचे झाले असं आपण म्हणतो. एवढा काळ फक्त आपल्याला माहिती आहे. याच्यापेक्षा आपल्याला काही माहित नाही की मागे काय आहे आपलं, काही माहित नाही. आपण अज्ञानी आहोत. हा सगळा जो प्रांत आहे हा कुणाचा प्रांत आहे? हा अज्ञानाचा सगळा प्रांत प्रकृतीचा प्रांत आहे. त्या प्रकृतीने कुणी आम्हाला अज्ञानात ठेवलं? परमात्म्यानी. आपण काय म्हणतो? लोक म्हणतात देवा एवढं दुःख द्यायचं होतं तर कशाला जन्माला घातलंस? देवा हे असंच सारखं जन्मजन्मांतरी फिरवायचं होतं तर तू जगच कशाला निर्माण केलंस? देव म्हणतो मी नाही जग निर्माण केलं, मी नाही तुम्हाला जन्मजन्मातनं भटकावायला लावलं, मी यातलं काहीच केलं नाही म्हणाले. मग केलं कुणी? हे जग निर्माण केलं कुणी? आपण पाहिलं मूळ प्रकृती. त्या मूळ प्रकृतीने ब्रह्मांड निर्माण केलं. त्या मूळ प्रकृतीने आम्हाला जीवाला निर्माण केलं. त्या प्रकृतीने पहिलं काय निर्माण केलं? प्रकृतीच्या पासून तिने अव्यक्त निर्माण केलं. आपण काल पाहिला विषय. त्या अव्यक्तामध्ये काय केलं? सगळ्यांना बीजभावाला ठेवून दिलं. आम्हाला माहित नाही किती वर्ष राहिलो, पुन्हा पुन्हा किती वर्ष राहिलो, कोट्यावधी वर्ष राहिलो का शेकडो वर्ष राहिलो का हजारो राहिलो का लक्षावधी राहिलो, काही माहित नाही. ते अव्यक्त आहे ज्याच्यामध्ये राहावं लागतं. अव्यक्तानंतर महत आहे. महत आहे म्हणजे सर्वदूर व्यापक अशी एक जाणीव आहे. तो प्रांत कोणाचा आहे? तो प्रांत प्रकृतीने निर्माण केलेला आहे पण परमेश्वराकडे नेणारा आहे. परमेश्वराकडे गेलेल्या माणसाला
म्हणजे या देहामध्ये असताना जी अनुभूती, श्रेष्ठ अनुभूती येते, ती कोणत्या पातळीवरची येते? त्या महत पातळीवर आहे. जाणीव असते फक्त. चित्त जे चैतन्य आहे आमच्या हृदयामध्ये, ते जे चैतन्य आहे त्याच चैतन्याची जाणीव आहे. आणि त्या जाणीवेपुरता या देहाचा आधार पण आहे आणि या देहाच्या आश्रयाने हा जीव राहतो आहे. हा पण एक आपल्या अस्मितेचा, आपल्या अस्तित्वाचा एक आविष्कार त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे कुणाकुणाचा आविष्कार आहे? एक ज्ञान आहे. ज्ञान कशाचं आहे? की या माध्यमामधून, या चैतन्याच्या माध्यमामधून, या एका वेगळ्या अस्तित्वामधून त्या परमात्म्याचं दर्शन आपण घेऊ शकतो, त्या परमात्म्याचा आपण अनुभव घेऊ शकतो. किंवा हे वेगळं असं आत्मतत्व नसून ते आणि परमात्मा एक आहे, हा अद्वैताचा अनुभव. ज्ञान, शंकराचार्य काय म्हणतात? ज्ञानातेव तु कैवल्यम. ज्ञानाने कैवल्याची प्राप्ती होते. ती जी कैवल्याची प्राप्ती होण्याची जी स्थिती आहे, ज्या पातळीवर आहे, ते काय आहे? ते महत आहे. आता त्याच्या खाली काय आहे? जाणीव आहे. कशाची? माझ्या अस्मितेची. तो अहंकार आहे. हा कोणी निर्माण केलाय? हा पण प्रकृतीनेच निर्माण केलाय. पण इथे कोण राहतात? या जाणीवेच्या पातळीवरती मी राहतो, म्हणजे तो जीव राहतो. तो जीव काय म्हणतो? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, याची मला जाणीव आहे. ही जाणीव कुठे राहते? त्या महत नंतरच्या अहंकारामध्ये. म्हणजे आपली उतरंड कशी आहे? प्रकृती, अव्यक्त, महत, अहंकार. मग त्याच्या पुढं काय आहे? त्याच्या पुढे सत्व रज तम. तिथून काय सुरू झालं? काल बघितलेला आपला विषय काय? कार्य ब्रह्म. तिथून कार्य ब्रह्म सुरू झालं. सत्व रज तम. त्याच्यानंतर पंच तन्मात्रा, शब्द स्पर्श रूप रस गंध. त्याच्यानंतर पंचमहाभूत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. त्याच्यानंतर मग आमचं मन बुद्धी अहंकार चित्त. मग 5 ज्ञानेंद्रिय, मग 5 कर्मेंद्रिय. हे सगळं एकानंतर एक निर्माण होत गेलं. हे सगळी सृष्टी निर्माण होण्याचा क्रम पण आपण इकडे सांगितला की ती प्रकृती, मूळ प्रकृती. मग ह्या सृष्टीचं अव्याकृत म्हणजे जे प्रकटीकरणाला आलं नाही. जसं जीवाला अव्यक्त, तसं सृष्टीला अव्याकृत. त्या मूळ माया, अव्याकृत आणि हिरण्यगर्भ. त्याचा सगळी काल चर्चा आपण केली की त्या हिरण्यगर्भाच्या इथे कोण कोण राहतं? तिथेच परमात्मा राहतो. तिथूनच शास्त्र उत्पन्न होतात, तिथूनच जग उत्पन्न होतं, हिरण्यगर्भ. आणि मग प्रकट झालेलं जगत, हे सगळं निर्माण होतं. म्हणजे कार्यब्रह्माची व्याप्ती उलटी कुठपर्यंत? सृष्टीमध्ये विराट आणि हिरण्यगर्भ हे कार्यब्रह्म. आणि जीवाच्या बाबतीमध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, त्याचे 5 प्राण, त्याच्या 5 तन्मात्रा, मन बुद्धी अहंकार चित्त, सत्व रज तम गुण. हे सगळे कोण आहेत? हे कार्यब्रह्म आहेत. आणि त्याच्या पलीकडे कारणब्रह्म. कारणब्रह्म म्हणजे कोण? महत आणि अहंकार, ह्या 2 गोष्टी. अनुभव कुठे मिळतो? त्या महत आणि अहंकार मध्ये मिळतो. सगुण परमात्मा कुठे राहतो? त्या स्वरूपामध्ये, अहंकारामध्ये राहतो. आश्रय घेतो ना तो प्रकृतीचा. तो प्रकृतीचा आश्रय घेतो म्हणून त्या अहंकारामध्ये तो राहतो. तो प्रकृतीचा आश्रय घेऊन राहिलेला परमात्मा, हा जीव अहम ब्रह्मास्मी म्हणणारा, हा तिथे राहतो. त्याच्या पलीकडे गेला की मग काय होतं? या देहात राहून त्या ब्रह्मस्वरूपाचा जो अनुभव आहे, तो अनुभव त्या महत मध्ये तो घेतो. कोण घेतो? तो अधिकारी जीव घेतो. आता तो अनुभव घेत असताना त्याला 2 दिशा आहेत. अजून इकडे काय आहे? वरती आपण म्हटल्यासारखं अव्यक्त आणि त्याच्या डोक्यावर प्रकृती. कारण प्रकृती, अव्यक्त, महत, अहंकार असे आलो आपण. आता अहंकार आणि त्याच्यावरती महत. हा महत मध्ये खरा अनुभव घेतो.
परमेश्वराच्या ज्ञानाची जाणीव त्याला तिथे होते. आता या जाणीवेत राहिला आयुष्यभर की तो कोण आहे, तो जीवनमुक्त आहे, तो ज्ञानी पुरुष आहे. तो त्या ज्ञानाच्या जाणीवेत सगळं आयुष्य राहिलेला शेष प्रारब्धाचा भोग भोगून हा देह टाकून निघून जातो. आता त्या जाणीवेच्या प्रांतात गेला आणि त्याला असं वाटायला लागलं की ह्याच्यापेक्षा सुद्धा काय एक एक सामर्थ्य आहे प्रकृतीचं, प्रकृती माझ्यासमोर प्रकट करतीये. त्याला काय म्हणतो आपण, सिद्धी. त्या सिद्धी आहेत, त्या सिद्धी कुठे घेऊन जातात, त्या सिद्धी कोण देतं, प्रकृती देते. प्रकृती का देते, त्याला फसवते. ती म्हणते अरे माझ्या प्रांतात तुला मी निर्माण केले, माझ्या प्रांतातला तू चालला परमेश्वराच्या प्रांतामध्ये मला सोडून. कारण तुझी साधना बरोबर तशीच राहिली तर तू आत्ता सुद्धा त्याच्याच दिशेने आहेस आणि देह टाकल्यावर त्याच्या लोकाला निघून जाणार आहेस. आणि जर सिद्धीमध्ये अडकून बसलास आणि इथंच राहिलास तर कुठं अडकशील, काल आपण बोललो त्या अव्यक्तामध्ये, तिथे त्या खड्ड्यात जाऊन पडणार आहे तो अव्यक्ताच्या. तो काही त्या परमेश्वराच्या मार्गाला जाणार नाही, अव्यक्ताच्या तरी खड्ड्यात पडेल आणि नाहीतर गीताकारांनी सांगितलं तसं पुन्हा खाली उतरेल. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भी जायते. तो एखाद्या श्रीमंताच्या घरात नाही तर योगीनाम कुले, योग्यांच्या कुळात नाही तर श्रीमंताच्या घरात तो जन्म घेईल. आणि श्रीमंताच्या घरामध्ये जन्म घेऊन तो त्या घरामध्ये राहून योग साधना तरी करेल, नाही तर श्रीमंतीचा उपभोग घेईल. काय माहिती त्याची काय वृत्ती राहते, त्याची जी वृत्ती आहे त्याप्रमाणे राहील. म्हणजे आत्ता विषय काय चाललाय आपला विषय असा चालला आहे की आम्ही जर सगुणाची उपासना करतो तर सगुणाची उपासना म्हणजे कशाची उपासना करतो, हिरण्यगर्भाची करतो का. तर तो साधक म्हणतो, ब्रह्मसूत्रकार त्याच्या करता म्हणतात की अहो तो एवढी कष्टाची उपासना कशा करता त्या कारण ब्रह्माकरताची न करता कार्य ब्रह्माची करेल. तो त्या ब्रह्माचीच उपासना करतो, तो त्या कारण ब्रह्माची सुद्धा उपासना करत नाही. पण त्या कारण ब्रह्मात तो राहतो, कारण शरीर आहे ना अजून. जोपर्यंत शरीर आहे तेव्हा तोपर्यंत ह्या देहात चैतन्य आहे, जोपर्यंत ह्या देहात चैतन्य आहे तोपर्यंत ह्या देहाची जाणीव आहे. म्हणून केवळ चैतन्य मात्र, केवळ जाणीव स्वरूप, कोणती अस्तित्वाची जाणीव म्हणजे अहंकार, म्हणजे महत आणि अहंकार या दोन पातळीवरती फक्त त्याला जाणीव आहे. का तर देह आहे म्हणून. आणि देह टाकल्यावर त्याला काय करायचंय, त्याला ह्या प्रकृतीशी काही करायचं नाही, तो ब्रह्माशी एकरूप होऊन जाईल. आता ही प्रकृती म्हणते की अरे चालला हा माझ्या कळपातून तिकडे, ह्याला अडकवला पाहिजे. मग त्याला अडकवायला प्रकृती काय करते, म्हणते ह्या सिद्धी घे, ह्या सगळ्या सिद्धी घेशील तर तो डोळे फिरतात त्याचे. तो म्हणतो ह्या अशा एवढ्याल्या सिद्धी आणि त्या मला प्राप्त झाल्या, मग काय पाहिजे. मग त्या सिद्धीच्या जोरावर तर मी या जगामध्ये फार सुखात राहीन, मी फार आनंद करीन. मग झाला त्याला होणारा आनंद आणि आयुष्यात अनुभवणारा तो आनंद, त्या आनंदामध्ये तो खाली उतरतो. आणि तो जो म्हणाला मला सिद्धी काय करायची आहेत, म्हणजे उपासना कुणाची झाली, सिद्धी स्वीकारल्या म्हणजे प्रकृतीची झाली. म्हणजे जेव्हा तो सिद्धींचा स्वीकार करतो तेव्हा तो प्रकृतीला स्वीकारतो. कारण ह्या सिद्धी कुणाच्या ताब्यात आहेत, प्रकृतीच्या ताब्यात आहेत, त्या आधी शक्तीच्या ताब्यात आहेत, त्या आधी मायेच्या ताब्यात आहेत, त्या जगदंबेच्या ताब्यात आहेत. तो तिच्या त्या सगळ्या शक्तींनी, तिच्या त्या वैभवानी, लक्ष्मी आहे ती, तिच्या वैभवानी तो मोहित होऊन जातो. आणि ती म्हणते तू किती कच्चं, मडकं किती कच्चं आहे किती पक्क आहे तपासलं तर पाहिजे. म्हणून ती तपासते त्याला, ती ओळखते अरे हे मडकं कच्चं आहे, हे सिद्धीच्या नादी लागणार आहे. मग महंत होऊन बसतो, मग स्वतःचं वैभव पुष्कळ पुष्कळ वाढवतो. पण इथे ब्रह्मसूत्रकारांनी सांगितलं अहो आमचा साधक हा प्रकृतीचा उपासक नाही आहे. मग हा कुणाचा उपासक आहे, हा परब्रह्माचा उपासक आहे. म्हणून तो कुणाची उपासना करणार नाही, तो कार्यब्रह्माची उपासना करणार नाही, तो कार्यब्रह्माला जाऊन पोचणार पण नाही.
दिसायला जरी ती सगुणाची उपासना असली तरी ती अनुभूती मात्र निर्गुणाची देणारी आहे. मग अनुभूती निर्गुणाची म्हणजे कोणती अनुभूती घेतो तो? आत्ता आपण म्हटलं तसं त्या महत्मध्ये राहतो आणि अनुभव घेतो. त्या स्वरूपाच्या ठिकाणी जो परमात्मा राहतो, स्वरूप आमच्याकडे स्वरूप साधना समर्थांनी सांगितली. आमचे कोकणामध्ये स्वामी स्वरूपानंद त्यांनी आम्हाला कोणती उपासना सांगितली? ती पण स्वरूपाची उपासना सांगितली. त्या स्वरूपाच्या उपासनेचा साधक हा कुठे जाऊन पोचतो? ते स्वरूपाचं ठिकाण म्हणजे महत् नंतरचं अहंकार आहे. जिथे परमात्मा राहतो तिथे तो जाऊन पोचतो. आणि परमात्मा अनुभव कशाचा देतो? महतचा देतो. म्हणजे तो सांगतो मी कार्यब्रह्माची उपासना करत नाही, मी अनुभव त्या ब्रह्माचाच घेतो. म्हणजे आता विषय काय झाला इथे त्यांना आपल्याला सांगायचंय की जैमिनी मुनी सांगतात की अहो तो कशा करता कार्यब्रह्माची उपासना करील? तो कार्यब्रह्माची उपासना करणारच नाही, तो करतच नाही. तो उपासना करतो ती परब्रह्माचीच करतो. आणि परब्रह्माच्या उपासनेचा अनुभव कुठे घेतो? कारण ब्रह्माच्या रूपामध्ये घेतो किंवा महत आणि अहंकार या ठिकाणी घेतो. त्रिगुणाच्या पलीकडे निर्गुणात घेतो. कारण आता तिथे गुण नाही आहेत. सत्वरजतम खाली राहिले, आपण मागे गेलो. मागे काय काय आहे? महत आणि अहंकार आहे. तिथे तो अनुभव घेतो. हे जे सत्पुरुष आहेत देहात असताना त्यांचा अनुभवाचा स्तर कोणता? एक तर महत नाही तर अहंकार. महतमध्ये व्यापक होऊन जातात आणि अनुभव घेतात. आणि अहंकारामध्ये आपल्या ठिकाणी सूक्ष्मता अनुभवतात. तुकाराम महाराजांनी कसं वर्णन केलंय? अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. तो आकाशा एवढा होऊन महत्मध्ये सर्वत्र व्यापून राहतो. आणि देहामध्ये त्या अणुमात्र अशा त्या जीवाच्या अशा चैतन्याच्या अनुभवाने आपल्या हृदयस्थ परमात्म्याला ओळखतो. आपल्या हृदयात परमात्म्याचा अनुभव घेतो. त्यामुळे या देहानी देह आहे तोपर्यंत जो अनुभव घेतला जातो तो परमात्म्याचा घेतला जातो, कार्य ब्रह्माचा नाही, सत्वरजतम नाही. किंवा आम्ही सगुण ब्रह्म म्हणजे ही मूर्ती पाहतो, त्या मूर्तीचा अनुभव नाही, त्या मूर्तीच्या मागच्या तत्वाचा अनुभव घेतो. त्याच्या मागे असणाऱ्या सामर्थ्याचा अनुभव घेतो. त्याच्या मागे असणाऱ्या देवतेचा अनुभव घेतो. त्यांची कृपा आहे. प्रतिमा हे त्याचं प्रतीक आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा शुद्ध भाव आहे, शुद्ध भक्ती आहे. आता त्याचं स्वरूप पुढे वर्णन केलं जाईल. आणि म्हणून ते म्हणतात की ब्रह्म शब्दाने ना कारण ब्रह्म ना कार्य ब्रह्म. ना कारण ब्रह्म का म्हटलं? ना कारण ब्रह्म म्हणजे निर्गुण ब्रह्माची सुद्धा उपासना करत नाही, सगुण ब्रह्माची सुद्धा उपासना करत नाही. तो त्या श्रेष्ठ अशा परब्रह्माची उपासना करतो. तो श्रेष्ठ अशा त्या परमात्म्याची उपासना करतो. तो अन्य कशाचीच उपासना करत नाही. म्हणून ते म्हणतात दर्शनाच्च. पुढचं सूत्र श्रुतीतही असेच सांगितले आहे. म्हणाले हे इतरत्र कार्यब्रह्म कारण ब्रह्म चर्चा केली आहे. म्हणून आपण काल आज चर्चा केली. कार्यब्रह्माची चर्चा, कार्यब्रह्माची व्याप्ती, सत्वरजतम गुणाच्या खाली सगळा झालेला विश्वाचा पसारा, सत्वरजतम आणि मन बुद्धी अहंकार ह्या अष्टधा प्रकृती, ह्या आठामधून जे विस्तारलेलं जग आहे ते म्हणजे कार्यब्रह्म. आणि ह्या सत्वरजतमाच्या पलीकडे असलेलं जे महत आणि अहंकार आहे ते म्हणजे कारण ब्रह्म. ते ह्या सगळ्याला कारण आहे. ते म्हणजे निर्गुण ब्रह्म. ते म्हणजे अनुभूतीचं स्थान. ते म्हणजे अनुभूतीचं क्षेत्र. त्या स्थानावरती राहून योगी अनुभव घेतो. उपासना सगुणाची करतो. उपासना प्रतिमा समोर ठेवून करतो. प्रतिमेची पूजा करतो. प्रतिमेला नैवेद्य दाखवतो. प्रतिमेची आरती करतो. प्रतिमेचा महिमा गातो. पण त्या प्रतिमेच्या पलीकडचं निर्गुण तत्व त्याच्यातून त्याला परमात्मा अनुभवाला आणून देतो. आणि म्हणून हा जो अनुभव आहे निर्गुणाचा तो कशाचा आहे?
कारण ब्रह्माचा आहे? ते म्हणाले नाही, हा कारण ब्रह्मात राहून किंवा निर्गुण ब्रह्मात राहून त्या परब्रह्माचा अनुभव घेतो. कारण का? त्याचा अनुभव हा निर्गुणच अनुभव घ्यावा लागतो. कारण शरीरात आहे ना, म्हणजे तो अगदी प्रत्यक्ष परमात्म्याशी भेटल्याचा कसा अनुभव घेईल? अजून शरीर आहे, अजून जगात आहे, अजून जगात आहे म्हणून अंतर आहे. अंतर आहे म्हणून इथल्या चैतन्याला, ह्या जीवाला, त्याला त्याचं काही जे वेगळं अस्तित्व आहे, त्या अस्तित्वाला परमात्म्याचा महिमा अनुभवायला मिळतो. आता त्यांनी आपल्याला कुठे आणून ठेवलं? त्यांनी सांगितलं की उपासक दगडी प्रतिमेची उपासना करो, उपासक कागदावरच्या प्रतिमेची उपासना करो, उपासक एखाद्या प्रतीकामध्ये म्हणजे शाळीग्राम आहे, बाण आहे, श्रीयंत्र आहे, अशी उपासना करो. उपासना कशाचीही करो, ज्या कोणत्याही रूपात करो. ज्या रूपात तो उपासना करतो ते रूप सगुण आहे. अनुभव घेतो तो निर्गुणाचा घेतो आणि मग देह टाकल्यावर कुठे जातो? परब्रह्माकडे जातो. असा विषय त्यांनी इथे मांडलाय. तर श्रुती पण हेच सांगते. वेद काय सांगते? सांगतो की त्या जीवाची गती काय आहे? तो जीव जो आहे तो जीव अमृतत्वाला प्राप्त होतो. अमृतत्वाला प्राप्त होतो म्हणजे साक्षात परमात्म्याला प्राप्त होतो. ते म्हणाले शब्दाचा खेळ कशाला? अमृतत्व म्हणजे परमात्मा, परब्रह्माची स्थिती. म्हणून देवयान मार्गाने गेलेला जो जीव आहे तो कुठे जातो? क्रमाने असेल किंवा थेट असेल, पण त्याला परमात्म्याचीच प्राप्ती होते. आणि देवयान मार्गाला क्रममार्ग असंच म्हटलेलं आहे. क्रमानेच त्याला मुक्ती मिळते. कारण टप्प्याटप्प्याने लोक ओलांडत जातो ना, ते लोक ओलांडत जातो म्हणून तो क्रमाक्रमाने तिथे जाऊन पोचतो. नच कार्य प्रतिपत्त्यभिसंधी. आणि प्राप्तीचा संकल्प हा कार्य ब्रह्माला अनुलक्षून नसतो. पुन्हा तोच विषय एकदा आपल्या पुढे मांडलाय की म्हणाले उपासक हा कुठे लहान मोठं प्रतीक उपासनेला घेत नाही. आता इथे कसं सांगता येतं आपल्याला की काही काही माणसं आपली उपासना कशावर दृढ करतात? कुणाला आपल्या आपल्या, आता त्या टेनिसन कवीनी म्हटलंय, मला माझंच नाव आवडतं, मी माझ्याच नावाची उपासना करतो. म्हणजे तो टेनिसन कवी आपण जसा श्रीराम जयराम जय जय राम किंवा नारायण 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 जप करू, तसा तो टेनिसन 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 जप करत होता. का करत होता? कारण त्याला त्याचं नाव आवडत होतं म्हणून. आता इथे का करू नये असं म्हटलं? कारण ते म्हणाले त्यांनी त्याचं जे उद्दिष्ट आहे ते फारच छोटं ठेवलं. कारण त्याच्या स्वतःच्या नावालाच तो जर उपास्य मानायला लागला तर त्याची उपासना पोचायची कुठे? त्याच्या उपासनेला पोचण्याचं स्थान काय? काही नाही. त्याच्या उपासनेला पोचण्याचं स्थान तोच. त्यांनी त्याचंच नाव घ्यावं, त्यांनी त्यालाच ओळखावं. आणि त्यामुळे म्हणाले उपासक हा कधीच कार्य ब्रह्माची उपासना करत नाही. उपासक हा नेहमीच त्याच्या मागच्या तत्वाची उपासना करतो. म्हणून आपल्याकडे सद्गुरू हे सुद्धा तत्व आहे, त्या तत्वाची उपासना आहे. आणि म्हणून आपल्याकडे उपनिषदांनी सुद्धा म्हटलंय की जी आमची सुचरित आहेत त्याचाच अवलंब करा, नो इतराणी. यानी अस्माकम सुचरितानी तानी सेवितव्यानी नो इतराणी. की जी काही आमची सुचरित आहे, जे आमचे चांगले गुण आहेत ते घ्या, आमचे वाईट गुण घेऊ नका. कारण तुम्ही आम्हाला गुरु म्हणता, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः असं म्हणून गुरुला नमस्कार आहे. तिथे ते म्हणतात आम्ही लौकिक देहामध्ये आहोत, आमच्या देहात काहीतरी दोष असतील, ते दोष मनावर घेऊ नका. आमचं जे चांगलं आहे, यानी अस्माकम सुचरितानी तानी सेवितव्यानी नो इतराणी. जे चांगलं आहे तेवढंच स्वीकारा, जे वाईट आहे त्याचा स्वीकार करू नका.
असा त्यांनी उपनिषदामध्ये विद्यार्थ्यांना सल्ला दिलाय की जे चांगलं आहे तेवढ्याचा स्वीकार करा. आणि त्यामुळे आपल्याकडे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव हे सगळे देव आहेत. आई साक्षात देवता आहे, पिता साक्षात देवता आहेत, आचार्य पण साक्षात देवता आहेत असं आपल्याला म्हटलेलं आहे. मग त्या देवता आहेत तर त्यांचे दोष बघायचे का गुण बघायचे? कारण प्रत्येकात दोष आहेत. माता सुद्धा मानवच आहे, पिता सुद्धा मानवच आहे. वडील रागावले, अहो त्यांना आम्ही देवता स्वरूप समजतो, ते असे कसे रागावतात? कसे रागावतात म्हणजे ते मानव आहेत. आमची धारणा देवता तुल्य आहे, आमची धारणा त्यांच्यातलं चांगलंच बघणारी आहे. आमच्या कल्याणाकरता जे धडपड करतात त्यांचा तो गुणच आम्ही पाहणार आहोत, आम्हाला तोच वंदनीय आहे. दुसऱ्याला जर वाटलं नाही नाही ते रागावतात, नाही नाही ते बोलतात, ते त्यांनी बघून घ्यावं. बालकाला त्याच्याशी काय करायचंय? बालकाला त्याच्या तेवढ्याच गुणांची कर्तव्य आहे. आणि असो, आपल्याला सांगण्याचा हेतू असा आहे की ही जी सगळी उपासना आहे जी केली जाते, त्या उपासनेमध्ये जे आलंबन घ्यायचं आहे, जो आधार आहे, जे प्रतीक आहे, ज्या सगुणाची उपासना करायची आहे ती देवता असावी. कारण देवतेच्या ठिकाणी त्या देवतेला सर्व गुणांनी मंडित केलेलं आहे. ती सर्व गुणांनी युक्त आहे, तिच्याकडे सगळे गुण आहेत. आणि त्यामुळे जी सद्गुणांनी युक्त असलेली देवता आहे ती देवता आमचं उपास्य दैवत आहे. आणि ते म्हणतात त्या सगुण ब्रह्माची उपासना का करतो उपासक? त्याचं कारण असं की त्याला त्या परब्रह्माला कोणत्या तरी रूपात पाहायचं असतं, पण त्याला ज्या रूपात त्याला पाहायचं असतं ते रूप असं आमच्यासारखं सामान्य नसतं, ते उदात्त असतं. म्हणून संत आहेत, सत्पुरुष आहेत, देवता आहेत, सद्गुरू आहेत, हे सगळे उपास्य आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं जे उपास्य आहे नच कार्ये प्रतिपत्त्यभिसंधी, आणि प्राप्तीचा संकल्प हा कार्यब्रह्माला अनुलक्षून नसतो. हे जगामध्ये निर्माण केलेलं आहे. माझं घरच माझी देवता आहे, मी घर बांधलेलं आहे, माझ्या बँकेमध्ये माझ्या लॉकरमध्ये माझी सगळी संपत्ती ठेवलेली आहे, रोज एकदा जाऊन त्याला हळदी कुंकू वाहून मी त्याचं दर्शन घेऊन त्याला साष्टांग दंडवत घालून येईन, हीच माझी देवता आहे, कारण धनच माझा देव आहे. म्हणाले उपास्य दैवत असं होत नाही, हे कार्यब्रह्म आहे. हे सगळं म्हणजे आपली गाडी आहे, आपलं वाहन आहे. आमच्या कॉलेज डेजमध्ये आमच्या बरोबरचे एक मेडिकलला असणारे एक डॉक्टर होते, ससूनची राऊंड घ्यायला गेले. त्यांना त्यांची मोटरसायकल एकदम पसंत होती. राऊंड घ्यायला गेले तर पेशंटच्या वॉर्डमध्ये मोटरसायकलवरती राऊंड घेऊन आले. त्यांच्या मित्रांनी एकदा त्यांच्याशी पैज लावली की अरे तुझी मोटरसायकल बाहेर न ठेवता तू तुझ्या बेडरूममध्ये नेतोस, तुझ्या झोपायच्या खोलीत ते मोटरसायकल कसं? तो मला माझी मोटरसायकल भयंकर प्रिय आहे, मी माझ्या खोलीत ठेवतो. हे मुलंच आहेत. त्यांनी त्याला म्हटलं तू काय ससूनची राऊंड घ्यायला जाशील तेव्हा मोटरसायकलवर? हो म्हणाला मी घेऊन येईन राऊंड. आणि त्यांनी ससूनच्या वॉर्डमध्ये मोटरसायकलवरती राऊंड घेतली आणि आपली मोटरसायकल घेऊन बाहेर आले. आता हे मोटरसायकल हे काय दैवत आहे का आपलं, त्याची पूजा करायला? म्हणजे रोज आपली त्याची पूजा? ते म्हणाले हे सगळं कार्यब्रह्म आहे. कार्यब्रह्म हे कधी उपास्य असत नाही. इथे त्यांनी सांगितलं की तुम्ही सगुणाची उपासना याचा अर्थ विपरीत करू नका. म्हणजे ब्रह्मसूत्रकार समजा सगुणाच्या उपासकाविषयी जर गैरसमज करत असले तर गैरसमज करू नका असं ते आपल्याला सांगतात. की म्हणाले सगुणाची उपासना आहे ती उपासना मुख्य परब्रह्माला अनुलक्षूनच आहे, त्याला उद्देशूनच आहे, त्याच्या उद्देशानीच आहे, त्याच्याकरताच आहे, त्याच्याशिवाय इतर कुणाकरता नाही. म्हणाले असं आहे, एकदा ज्याला कळलं की परमात्म्यासारखा श्रेष्ठ कोणी नाही, जसं आपल्याकडे वचन आहे की सद्गुरू सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी? आपले सद्गुरू जर आपल्या पाठीशी उभे भक्कमपणाने तर इतरांचं भय कोण बाळगील? आपली देवता जर आपल्या मागे उभी आहे तर इतर कशाची काळजी करील? म्हणून त्यांनी इथे म्हटलं की सगुण उपासकाला माहिती आहे
की ज्या देवतेची उपासना करतो ती देवता इतकी श्रेष्ठ आहे आणि सामर्थ्य संपन्न आहे की ती देवता सोडून तो ह्या कार्य ब्रह्माची उपासना का करील, या जगातल्या वस्तूंची उपासना का करील, त्यांना प्रतीक मानून करील, पण त्यांची करणार नाही. त्यांना प्रतीक मानेल, ईश्वराचं प्रतीक त्यांना मानेल आणि उपासना करील. की दत्तात्रेयांचा उपासक आहे, तो म्हणेल दत्तात्रेयांना अश्वत्थ वृक्ष प्रिय आहे, त्या अश्वत्थाच्या खाली त्यांचा वास आहे आणि म्हणून दत्तात्रेयांच्या करता तो त्या वृक्षाची उपासना करील. आणि तो म्हणेल नाही, त्यांना आवडणारा वृक्ष आहे ना, मी त्या वृक्षाची उपासना करील. परमात्म्याचा निवास अश्वत्थ वृक्षाखाली आहे, त्याची उपासना करील. ज्या देवतेची आवडती जी काही रूप आहेत, गणपतीला दुर्वा आवडतात, त्याला दुर्वा देऊन त्याची उपासना करीन. विष्णूला तुळस आवडते, त्याला तुळस देऊन मी त्याची उपासना करीन. आणि त्यामुळे अशा वेगळ्या वेगळ्या उपासना ज्या आहेत त्या वृक्षांची उपासना मी त्यांच्याकरता करीन. त्या वृक्षामध्ये माझ्या देवतेचा वास आहे असं मी समजेन की ती देवता त्या वृक्षाच्या ठिकाणी निवास करू नये असं मी समजेन. पण ती वृक्ष म्हणजेच माझी देवता आहे असं नाही होणार, ते त्याचं प्रतीक आहे, ते पण आपलं पाहून झालंय. आणि म्हणून ते सांगतात की ह्या कार्यब्रह्मामध्ये आम्ही सर्वदूर ईश्वराला पाहतो, पाहण्याचा प्रयत्न करतो, प्रामाणिक प्रयत्न करतो. पण याचा अर्थ आमचं उपास्य दैवत ते सगळे नाहीत. आमचं उपास्य दैवत जे आहे ते आहेच. आणि त्यामुळे आमच्या उपास्य दैवताची उपासना आमच्याकडनं होणारच आहे. आणि म्हणून ते सांगतात इथे की ज्याला सोन्याचे दागिने घालायला मिळतात तो चांदीचे दागिने कशा करता घालील. ज्याला समोर रत्न इथे राशी ओतल्या जात आहेत तो गारगोट्या कशाला शोधायला जाईल. त्याला उत्तम हापूसचे आंबे खायला मिळत आहेत, तो करवंदाच्या जाळीमधून करवंद कशाला शोधील, तो हापूसचे आंबेच खाईल. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की कार्यब्रह्म हे गौण आहे आणि तो परमात्मा हा श्रेष्ठ आहे. हे ज्याला कळलं तो त्या परमात्म्याचीच उपासना करील, त्याशिवाय इतरांची तो उपासना करणार नाही. मी आपल्याला म्हटलं तसं की दत्तात्रेयांच्या करता तो औदुंबर वृक्षाशीच जाईल, तो कशाला दुसऱ्या वृक्षाशी जाईल, नाही जाणार, तो औदुंबराचीच उपासना करील. त्याच्याकरता दुर्वा आहेत. गणपतीचा भक्त आहे, अंगारकी चतुर्थी आहे, तो 21-21च्या जुड्या करून 21 जुड्या करून गणपतीला हारवाईल, पण तो त्याची उपासना करील. गणपती हे साक्षात परब्रह्म आहे असं म्हणून उपासना करील की तेच मी करतो आहे उपासना परब्रह्माची, पण माझ्यासमोर मूर्ती कोणाची आहे, गणपतीची आहे. माझा गणपती जो आहे त्याच परब्रह्माचं रूप आहे असं म्हणून तो म्हणून ते म्हणतात की परब्रह्माची कशा करता उपासना कुणाची, कोण करतो, कुठे करतो, कशा करता करतो आणि कुठे जातो, हेच सगळे प्रश्न आहेत. की उपासना कोण करतो, उपासक करतो. कुणाची करतो, त्याच्या उपास्य देवतेची करतो. कशा करता करतो, या संसार सागरामधून, या भवसागरामधून सुटण्याकरता करतो. की हा जो भवसागर आहे का सुटायचं, आम्ही म्हणतो काय वाईट आहे इथे, किती जग सुंदर आहे, आपल्याला अजून पुष्कळ जगायला मिळालं तरी हवंच आहे. मग तो का असा विचार करतो की ह्या जगातून सुटावं, या भवसागरातून बाहेर पडावं, हा सगळा दुःखांनी युक्त आहे असं त्याला का वाटतं. त्याला असं वाटण्याचं कारण एकच आहे की हा भवसागर शाश्वत नाही. आत्ता मला सुख वाटतं आहे, पुढच्या क्षणी सुख असेलच असं नाही, त्याच्या पुढच्या क्षणी दुःख येणारच नाही असं नाही. देहाचा काय भरोसा, परिस्थितीचा काय भरोसा, कालाचा काय भरोसा. सगळे लोक सुखाने व्यवहार करत होते. पुण्यामध्ये एका क्षणी एका वेळी 5 बॉम्बचे स्फोट झाले ना, त्या परिस्थिती एकदम बदलून गेली. काय भरोसा, काय कोणत्याही परिस्थितीचा भरोसा नाही. कालाचा इतकं अनिश्चित ताणतणावाखाली जगलं जाणारं, भयानी ग्रस्त असणारं असं जीवन माणसाने का जगावं असं त्यांना निष्कर्ष काढल्यावर वाटतं.
की आज पोट बिघडलं, उद्या डोकं दुखलं, परवा कंबर दुखली, तेरवा पाय दुखले, कधी ताप आला, कधी सर्दी झाली, कधी पायाला वांब आले, कधी डोळ्याला त्रास झाला. अरे काही ना काहीतरी आयुष्यभर चालू आहे माणसाच्या मागे. तो म्हणतो हे सगळं कशाकरता घेऊन, ह्या सगळ्याचं ओझं कशाकरता घ्यायचं. आपण त्या दिवशी कबीरांचं म्हटलं ना ते पद, कबीरा इश्क का मारा दुई को दूर कर दिल से. त्यांनी सांगितलं की त्याला फक्त परमेश्वराच्या भक्तीमध्ये रस आहे आणि त्यामुळे त्यांनी हे द्वैत सोडून दिलेलं आहे. या जगामध्ये दिसणारी ही जी विविधता आहे त्याचं आकर्षण त्याला राहिलेलं नाही. म्हणाले जो चलना राह नाजूक है हमन सर बोझ भारी क्या. म्हणाले मला माहिती आहे की ज्या मार्गावरून चालायचंय हा मार्ग कठीण आहे, लहान आहे, अरुंद आहे, नाजूक आहे, पण आणि आमच्या पाठीवरती पुष्कळ ओझ आहे. कारण किती जन्माचं संचित साठवलंय कोणाला माहिती. इतक्या जन्मांचं संचित आम्ही आमच्या पाठीवर घेऊन बसलेले आहोत आणि ते ओझं घेऊन आपले प्रत्येक जन्मामध्ये पुढे 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 जातोय. त्यामुळे असे नका, आम्हाला काय करायचंय. या सगुण भक्ताकरता म्हणून आपल्याला सांगते की कबीरासारखा ईश्वराचा भक्त, प्रभू रामचंद्रांचा भक्त, कबीरांच्या सारखा भक्त काय म्हणतो, हमन है इश्क मस्ताना हमन को होशियारी क्या, रहे आजाद या जग में हमन को बेकरारी क्या. आणि आम्हाला काय, आमचे किती जन्म झाले, किती जन्म व्हायचेत, किती भोगून झालंय, आता आणखीन काय काय नशिबात आहे, काय असेल ते असेल, तो पाहून घेईल. आम्हाला त्याच्याशी काही गरज नाही, आम्हाला त्याचा विचार करण्याचं सुद्धा कारण नाही. कारण का, आम्हाला फक्त ईश्वराचं प्रेम माहिती आहे. हमन है इश्क मस्ताना हमन को बेकरारी क्या. आम्हाला कशाचं दुःख आहे, आम्हाला कशाचंच दुःख नाही. रहे आजाद, देहाशिवाय राहू या जग में किंवा ह्या जगात राहू. भगवंतानी जर सांगितलं या जगात येऊन राहा, जगात येऊन राहू. त्यांनी जर सांगितलं इथं राहू नका, तिकडं राहा, तिकडं राहू. आम्हाला सगळं भय तिकडं काय ह्याच आहे. आम्हाला कशाचं भय, आम्हाला हा देह दिसतोय, जग दिसतंय, असं वाटतं हे बरं आहे, हीच सुरक्षितता आहे, ह्यालाच घट्ट पकडून ठेवलं पाहिजे. ते म्हणतात आम्हाला याचंही काही नाही आणि आम्हाला त्याचंही काही नाही. रहे आजाद या जग में हमन को बेकरारी क्या. जो बिछड़े है प्यारे से भटकते दरबदर फिरते हमारा यार है हम में हमन को बेकरारी क्या. म्हणाले जे ईश्वरापासून दूर गेलेले आहेत ते इकडे तिकडे भटकत राहतात, घाबरतात, सुख आहे दुःख आहे, सुखाला कवटाळतात, दुःखापासून पळतात, हे त्यांचं काम आहे. म्हणाले पण हमारा यार है हम में, आमचा परमात्मा आमच्या हृदयात आहे. हमन को बेकरारी क्या, आम्हाला काय भय आहे. म्हणाले आम्हाला त्याचं भय नाहीये, आम्ही त्याचं भय बाळगतच नाही. म्हणून ते म्हणतात की दुई को दूर कर दिल से. हे जे द्वैत आहे ना, ही जी हौस आहे ना ह्या जगाची आणि ह्या वैविध्याची, ती सोडशील आणि त्या सगळ्या ठिकाणी परमात्म्याला पाहशील तर म्हणाले तुझं सगळं भय दूर होऊन जाईल, असं कबीरांनी म्हटलेलं आहे. तर सांगायचं असं की कोणताही संत उपदेश करताना सुद्धा आपल्याला परमात्म्याच्या उपासनेशिवाय दुसरा उपदेश करत नाही. त्यांनी फार सुंदर वर्णन केलंय एका सुफी कवीनी, की म्हणाले जेव्हा परमेश्वराची एकरूपता प्राप्त होते त्यावेळी काय होतं. म्हणाले फक्त एक नाम की है कैद, न कतरा आहे न दरिया आहे. म्हणाले ज्यावेळी परमेश्वराशी एकरूपता प्राप्त होते त्यावेळी म्हणाले काही साधना राहत नाही, त्याचा अल्लाह राहत नाही, त्याचा बंदा राहत नाही, दोघांच्या मध्ये भेद राहत नाही. न अल्लाह आहे न बंदा आहे, काही राहत नाही. म्हणजे मुकामे वसलमे यारो, त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर त्या स्थानावरती यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम, त्या स्थानावर मुकामे वसलमे यारो, न अल्लाह आहे न बंदा आहे, तिथे परमात्माही नाही आणि तिथे त्याचा भक्तही नाही. मग काय आहे, फक्त एक नाम की है कैद, न कतरा आहे न दरिया आहे. ना किनारा आहे आणि ना सागर आहे. सागरात खोल बुडण्याचं पण भय नाहीये आणि किनाऱ्यावर बसून मला त्या सागरात परमात्मा आहे तो मी जाऊ का नको जाऊ असं म्हणणाऱ्या उपासकाचं पण भय नाहीये. कारण उपासकाला उडी घ्यायची नाहीये,
त्याला किनाऱ्यावर बसून स्वतःला चांगलं संरक्षित ठेवून त्या समुद्रात काय आहे पाहायचंय. ते म्हणतात आमचं तसं काही नाहीये, आम्हाला किनाऱ्यावर फेकून द्या, नाहीतर सागरात खोल बुडवा, न कचरा आहे न दर्या आहे. हे सगळं कशाचं रूप आहे? ते म्हणतात ही शुद्ध भक्ती आहे भगवंताची. म्हणजे इथला जो सगुण ब्रह्माचा उपासक आहे तो एका मूर्तीत अडकून पडत नाही, तो एका साधनेत अडकून पडत नाही. त्याच्या मागच्या तत्वाचं त्याला ज्ञान आहे, त्या परब्रह्माचं स्वरूप त्याला माहिती आहे आणि त्या परब्रह्माला तो त्या मूर्तीमध्ये पाहतो. म्हणून तर आपल्याकडे सद्गुरू आणि परमात्मा यात भेद नाही असं सांगितलं की सद्गुरूंची उपासना ही परमात्म्याचीच उपासना आहे. लौकिकामध्ये आम्ही सद्गुरूंना पाहतो, हात पाय आमच्यासारखे, देहानी आमच्यासारखे उपस्थित आहेत. आम्हाला वाटतं हे फार साधंसं प्रकरण आहे. ते इथे सांगतात तसं नाही आहे. ही जी सगुण भक्ती आहे, ही सगुण भक्ती कशी आहे? तर ही सगुण भक्ती विशुद्ध आहे. त्या सगुण भक्ताला निघायचंय कुठून? ह्या संसारातून निघायचं. का निघायचं आहे? तो स्थिर नाही म्हणून, तो कायम नाही म्हणून, तो टिकणारा नाही म्हणून, तो कालाच्या मापी लागलेला आहे म्हणून त्याला ह्या संसाराचं काही प्रयोजन नाही. जाऊन कुठे पोचायचं आहे? त्या परमात्म्यापाशी, जे ह्या सगळ्याचं मूळ आहे, असं जे स्वरूप आहे त्या वस्तूला जाऊन त्याला भेटायचं. साधन काय आहे? सगुणाची भक्ती आहे. त्या सगुण परमात्म्याची भक्ती हे त्याचं साधन आहे. मग त्या भक्तीत भगवंता मला हे दे ते दे मागतो का? तो म्हणतो मला काहीच नकोय, तुझ्यापासून कशाचीच अपेक्षा नाहीये, तू माझं आठवण करावी ही सुद्धा अपेक्षा नाहीये, तू मला भक्त म्हणून प्रेम द्यावं ही सुद्धा अपेक्षा नाहीये, मी फक्त तुझ्यावरती प्रेम करावं, मी फक्त तुझ्यापर्यंत यावं. सात्व अस्मिन परम प्रेम रूपा, त्याच्यावरती विलक्षण प्रेम, एवढंच त्याचं स्वरूप आहे, दुसरं काही नाही. आजचं प्रेम उद्या, उद्याचं प्रेम परवा, परवाचं प्रेम तेरवा वाढणारच आहे. असं वर्धिष्णू होणारं आणि निरपेक्ष निष्काम प्रेम ही त्याची सगुण भक्ती आहे. आणि त्यांनी सांगितलं असा जो सगुण भक्त आहे त्याला तो अमानवी पुरुष त्या परब्रह्मापर्यंतच घेऊन जातो, अन्यत्र त्याला थांबण्याचं त्याला काहीही कारण उरत नाही. अप्रतिकालंबनान नयतिति बादरायण उभयथा दोषात तत्क्रतुश्च. प्रतीकाचा आश्रय न करणाऱ्यांना तो अमानव पुरुष ब्रह्मलोकात नेतो, इतरांना तेथे नेत नाही. हे दोन्ही प्रकार मानले तरी दोष येत नाही, कारण उपासकाची जशी भावना असते तसे फळ मिळते असे बादरायण म्हणतात. आता बादरायणांचं मत चालू आहे. मगाशी पण आपण पाहिलं, बादरायणांनी सांगितलं. आता आपण बादरायणांचं मत ऐकतोय. बादरायण काय म्हणतात? ते म्हणाले असं जर तुमच्या मनामध्ये असेल की एक माणूस सोहम साधना करतो, एक माणूस म्हणजे सोहम साधना म्हणजे काय? आता आपण इतकं बोललो ते, तो त्या निर्गुणाची उपासना करतो. म्हणजे उपासना कशाच्या पलीकडे गेली? सत्व रज तम याच्या पलीकडे गेली. उपासना सत्वरजातमाच्या पलीकडे करतो, ती स्वरूपाची साधना, तो त्यांचा स्वरूप संप्रदाय. सोहम साधना, सहा अहम, तो मी आहे. आता तो सहा अहम, तो मी, ही उपासना प्रत्येक श्वासाबरोबर चालू आहे. ते म्हणतात जो सगुणाची उपासनाच करत नाही त्याला कोणता लोक? कारण विष्णूची उपासना करणाऱ्याला विष्णू लोक, शंकराची उपासना करणाऱ्याला कैलास लोक, ब्रह्माची उपासना करणाऱ्याला ब्रह्मलोक, सती उपासना करणाऱ्याला पतिव्रता स्त्री आता सती लोक, उत्तम प्रकारे गृहस्थाश्रम चालवणाऱ्यांना पती लोक, उत्तम गोसेवा करणाऱ्यांना गोलोक. म्हणाले मग त्याला कोणता लोक? म्हणाले तो अमानवी पुरुष त्याला थेट ब्रह्मापर्यंत घेऊन जातो. कारण का? तर त्यांनी ती स्वरूपाची उपासना केली. तो थेट स्वरूपाची उपासना करतो आहे, तो ब्रह्मलोकाकडे. पुन्हा कालचाच विषय आहे. म्हणाले त्याला घेऊन जातो. पण संतजन आम्हाला जे मार्गदर्शन करतात ते काय म्हणतात? बाबा रे, तू भक्ती कर, तू परमेश्वराची उपासना कर, कारण ते बाकीचे सगळे मार्ग अवघड आहेत. भक्तीचा मार्ग त्यातल्या त्यात सोपा आहे. आपण पहिल्या दिवशीपासून बोलतो आहोत, या रे लहान थोर. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यांनी यावं आणि त्या सगळ्यांनी भक्ती करावी.
म्हणून त्या परमेश्वराला सगुण रूपामध्ये पाहून त्याचं भजन करणारा माणूस आहे. आता त्याला काय तो अमानवी पुरुष थेट ब्रह्मापर्यंत नेणार नाही का? नेईल ना. अधिकार दोघांचा एकच आहे. सोहम साधना करणाऱ्याला ब्रह्मापर्यंत येतो आणि ह्याला ब्रह्मापर्यंत नेत नाही. काल आपण पाहिलेलं आहे. त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे हा रुची भेद आहे. पण हा भक्त म्हणतो मला माझ्या भगवंताचं वैभव बघू देणं, मला माझ्या भगवंताच्या भक्तीमध्ये राहू देणं, मला त्याचा सहवास मिळू देणं. म्हणून तो त्याच्या सहवासाकरता, त्याच्या प्रेमाकरता, त्याच्या भक्ती करता म्हणून तो त्याच्या लोकाला जाऊन राहतो आणि तिथे आपल्या ईश्वराचं दर्शन घेतो. ही आमची लौकिकामध्ये मुलगा अमेरिकेला गेलाय, त्याला कधी भेटू, 2 वर्ष झाली. त्या भेटीमध्ये भाव कोणता आहे? उत्कटता भाव दोन्हीकडे सारखाच आहे. भक्तीतही तोच आहे, व्यवहारातही तोच आहे. पण भक्तीतला भाव आहे तो निस्वार्थ आहे. आपण आतापर्यंत पाहत आलो त्याप्रमाणे जी शुद्ध भक्ती आहे ती कशाचीच अपेक्षा करत नाही. त्यामुळे भगवंताचं वैभव बघावं, भगवंताच्या सहवासाचा आनंद मिळावा, ही जर अपेक्षा म्हणाल, ही जर कामना म्हणाल, तर ह्या कामनेची उंची फार वेगळी आहे आणि त्याचं स्वरूपही फार वेगळं आहे. पण व्यवहारामध्ये माझा मुलगा मला भेटावा, याच्यामध्ये आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती, बृहदारण्यक उपनिषदांनी म्हटल्याप्रमाणे भाव आहे की मला प्रिय आहे माझा मुलगा, म्हणून तो मला भेटला पाहिजे. अशा शेकडो माणसं अमेरिकेत असतील, त्यांच्या भेटण्याचं आम्हाला काय. त्यामुळे अगदी वैयक्तिक सुखदुःखाची, अगदी जीवाच्या सुखदुःखाशी निगडीत असलेले सगळे भाव आहेत ते जीवाकडे आहेत. पण ह्या सत्पुरुषाकडे ज्यांचं जीवरूप निघून गेलेलं आहे त्या सत्पुरुषांच्याकडे मात्र असलेला भगवंताच्या प्राप्तीचा भाव हा अत्यंत निष्काम आहे. भगवंताशी एकरूप होऊन भगवंताचा आनंद भोगणं, भगवंतामध्ये शिरून भगवंताच्या आनंदात रममाण होणं, ह्या प्रकारच्या मोक्षाचं स्वरूप 4ही भक्ती आचार्यांनी वर्णन केलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने केलेलं आहे. वल्लभाचार्यांनी केलं आहे, रामानुजाचार्यांनी केलं आहे, निंबार्काचार्यांनी केलं आहे. हे सगळे आचार्य, मध्वाचार्यांनी केलं आहे. त्यांच्याकडे तर अद्वैत भाव नाही आहे, ते द्वैत भावानी सांगतात. पण भक्ती आचार्यांनी भगवंताच्या भक्तीचं वर्णन हे कुणाच्याही ठिकाणी कामनिक भावानी केलेलं आपल्याला दिसत नाही. सर्वदूर निष्काम भावाची भक्ती आहे. आणि त्यामुळे हे जे आपलं सूत्र आहे ना, अप्रतिकालंबना नयतीति बादरायण उभयथा दोषा तत्क्रतुश्च, ह्या इथे सांगितलेल्या सूत्राप्रमाणे जशी उपासकाची भावना आहे तसं त्याला फळ मिळतं. पुन्हा विषय मागे नेण्याची आपल्याला आवश्यकता नाही. त्याचं कारण असं की तो सगुण उपासक आहे का तो निर्गुण उपासक आहे, हा विषय संपला. तो सकाम उपासना करणारा आहे का निष्काम उपासना करणारा आहे, हा विषय आता आपला संपला. आता फक्त प्रश्न एवढाच राहिला की जेव्हा प्रतीकाची उपासना करतो त्यावेळी प्रतीक उपासना करताना फक्त त्या मूर्तीवरती मन एकाग्र करतो, त्या मूर्तीवरच प्रेम करतो का त्याच्या पलीकडे जातो? त्याकरता पुन्हा ब्रह्मसूत्रकारांनी आपल्याला एक सूत्र सांगितलंय, विशेषमच दर्शयती. नामादी प्रतीकोपासनेमध्ये पुढच्या उपासनेचे विशेष असे फल असल्याचे श्रुती सांगते. नाम कोणाचं घेतलं? त्या परमात्म्याचं. त्याचं रूप कोणतं स्वीकारलं? जय जय रामकृष्ण हरी म्हटलं की राम आणि कृष्ण स्वीकारला. ओम नमो भगवते वासुदेवाय, वसुदेवाचा पुत्र वासुदेव, त्याचं स्वरूप आम्ही स्वीकारलं किंवा त्याचं गुण, त्याचं सगुण रूप आम्ही स्वीकारले. अशी प्रत्येक देवतेची उपासना आहे. नरसिंह घ्या, देवी घ्या, सूर्य घ्या, गणेश घ्या, या सर्व देवतांच्या उपासना करत असताना तो भाव त्याच्यामध्ये प्रकट केलेला आहे आणि उपासना केली आहे. आता उपासना अधिकाधिक सूक्ष्म कशी होत जाते तेव्हा ते सांगतात की हा जो नामोपासक आहे तो नामोपासक प्रतीक उपासनेपासून पुढे वाटचाल करतो. त्या प्रतीकाच्या नामाची उपासना करतो. नामापेक्षा त्याचं अधिक सूक्ष्मत्व कशाला दिलेलं आहे या उपासनेमध्ये? ते म्हणतात वाणीला दिलेलं आहे. की नाम घेतो, कोणत्या वाणीनी घेतो? वैखरीनी घेतो, मध्यमिनी घेतो, पश्चंतीनी घेतो, परेनी घेतो, कशानी घेतो त्यावरती अवलंबून आहे. त्याच्या पुढे जाऊन वाणीच्याही पुढे सूक्ष्मता कशाला आहे? मनाला आहे. की वाणीनी कोणत्या घेतो ह्यापेक्षा मनाच्या उत्कटतेनी किती घेतो आणि मनाच्या पलीकडे जाऊन किती घेतो. म्हणजे मनाच्या उत्कटतेत घेतो ते वाणीच्या 3 स्तरावर होईल, वैखरी, मध्यमा
आणि पश्यंती. आणि मनाच्या पलीकडे जाऊन होईल तेव्हा परावाणी, उन्मनीमध्ये घेतलेलं नाम आहे. एकापेक्षा एक श्रेष्ठता त्या उपासनेची इथे प्रकट केलेली आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की प्रतिकोपासना जी आहे तिची मर्यादा काय आहे? तिची मर्यादा एकच आहे की भक्ताच्या भावाप्रमाणे उपासना होते. भक्ताचा भाव काय त्याप्रमाणे उपासनेचं स्वरूप आहे. त्यामुळे व्यक्तीची जशी कामना आहे, आता व्यक्ती कशाकरता उपासना करते, व्यक्ती गणपतीच का निवडते, व्यक्ती कृष्णच का निवडते, व्यक्ती रामच का निवडते, प्रकृती भेद आहे, रुची भेद आहे. तोही विषय आपण पाहिलेला आहे आधी, की गणपतीची उपासना करतो कारण गणेश हे दैवत त्याला आवडतं म्हणून करतो. कृष्णाची उपासना करतो कारण कृष्णाने सांगितलेल्या गीतेवर त्याचं प्रेम आहे, त्याच्या बालक्रीडांवर त्याचं प्रेम आहे म्हणून उपासना करतो. रामाची उपासना का करतो? ज्याला चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्वाची ओढ आहे, ज्याला फक्त गुणाच्या पूजनांची ओढ आहे, तो रामाची उपासना करतो. उपासनेची प्रतीकं बदलत जातात, ती उपासकाच्या भावनेप्रमाणे बदलत जातात आणि त्याप्रमाणे त्याच्या भक्तीचं साधन बदलतं. कृष्णाची भक्ती करताना तो वृंदावनला जाईल तर रामाची भक्ती करताना अयोध्येला जाईल. साधनं बदलत जातात, त्याचे मार्ग बदलत जातात. थोडी थोडी उपासना पद्धती, थोडा थोडा अवलंब. कृष्णाच्या उपासनेत सुद्धा गीतेची उपासना करणारा वेगळा आणि कृष्णाच्या बालक्रीडांची उपासना करणारा वेगळा. म्हणजे आमचे वल्लभाचार्य म्हणतात की आमचा कृष्ण गोकुळातून मथुरेत गेला आणि बिघडला, कारण त्यांना फक्त बालकृष्ण पाहिजे उपासनेकरता. त्यांना गीता सांगणारा कृष्ण नकोय. त्यांच्या भक्तीचा जो आलंबन असलेला, प्रतिकरूप असलेला, जे त्याचं सगुण रूप स्वीकारलंय ते बालकृष्णाचं स्वीकारलंय ते. अशा प्रकारे या उपासकांच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की ही जी उपासना आहे ती उपासना आमच्या संकल्पना जशा आहेत त्याप्रमाणे त्या उपासनेचं फल देतात. जशी श्रद्धा आहे त्याप्रमाणे उपासनेचं फल देतात आणि तसंच कर्माप्रमाणे देतात. काय कठोर कर्म आचरण केलं आहे, किती ज्ञानाने आचरण केलंय, किती अज्ञानाने केलंय, किती कामनेनी केलंय, किती निष्कामतेने केलंय, या प्रत्येकाचे अंशवार विचार होतोच ना उपासनेमध्ये. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की बृहदारण्यकामध्ये जी चर्चा केली आहे त्या चर्चेप्रमाणे या सगळ्या विषयांचा विचार केला तर ही जी उपासना आहे तिच्याकरता दिलेलं सूत्र कोणतं, तर विशेषमच दर्शयती, की याच्यामध्ये विशेषता नामादी प्रतिकोपासनेमध्ये पुढच्या उपासनेचे विशेष फल असल्याचे श्रुती सांगते. की उपासना नामाची केली, उपासना मूर्तीची केली, नाम आणि मूर्तीच्या बरोबर वाणीवर विशेष भर दिला, तिच्या सूक्ष्मतेचा विचार करून मनाला सूक्ष्म करत नेलं. त्या सूक्ष्म केलेल्या मनाने जे कर्म लौकिकात आचरलं त्या कर्माची सूक्ष्मता पाहिली. ते काय आहे, बाल का खाल निकाल नाही. उपासना किती सूक्ष्म करत जावी त्याला मर्यादा नाही. जितकी सूक्ष्म करत जावी तितकी ती परब्रह्माच्या अधिकाधिक जवळ नेत जाणारी आहे. त्यामुळे चर्चेलाही अंत नाही आणि उपासनेच्या सूक्ष्मतेलाही अंत नाही. आणि म्हणून आपल्याकडे म्हटलंय की ये मार्गीचा कापडी महेशू अजूनी. भगवान शंकर सुद्धा या मार्गावरती अजूनही उपासक आहेत. तो मार्ग योगाचा असो, तो मार्ग भक्तीचा असो, पण परमात्म प्राप्तीच्या मार्गावरती अजून सुद्धा प्रवासीच आहेत. तर सामान्य माणसाचं काय बोलावं. आज आपण इथे थांबूया.